जय महाराष्ट्र मंडळी, तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या 9व्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आपल्याला करायचं होतं रात्री 12 वाजता जन्माष्टमीचं सेलिब्रेशन। मग काय लागून गेलो तयारीला। छोटं का असे ना, पण मस्त आम्ही असं डेकोरेशन करून घेतलेलं होतं। पण नेमकं एक विषय असा झाला होता की आत्ताशी फक्त वाजले होते 11:20 आणि आम्ही सगळेजण वाट बघत होतो 12 वाजेची। वाट नाही, सिरियली बघत होते, सिरियली। आणि आपला भाऊ पण मस्त मोबाईलमध्ये बिझी होता। मग काय फायनली 12 वाजले होते आणि आजींनी पण करून घेतली होती पूजा आणि मी पण करून घेतली होती आरती। सकाळी सकाळी बघते तर स्वामी भाऊ चालले होते कुठेतरी घरभरणीला, एकदम रेडी बिडी होऊन। त्याला म्हटलं चाल रे, मला बी घी चाल। तो तर काही घी नाही गयात, पण माझे पप्पा घेऊन आले होते मला एका ठिकाणी। तेवढ्यात आपले टुकटुक म्हणे, ए माझं पोटा पाणीचं बघा जरा। मग काय तिला पण 42.5चं पेट्रोल टाकून घेतलं होतं, निघून गेलो होतो आम्ही मस्तपैकी। आता आपण येऊन गेलो होतो चंदनपुरी मडकी महादेव मंदिरच्या इथे, दर्शन पण करून घेतले होते मस्तपैकी। आणि आपण आता इथे आलो होतो तर कार्यक्रम होता सत्यनारायणाचा। मग काय जेवण पण ठेवलं होतं, पण आला ना भाऊ जोमाचा पाऊस। मग काय पळाले सगळे मध्ये। आणि तेवढ्यात रिटर्नच्या वेळेस आपले भाऊ बघा केवढी भारी गाडी चालवता, एकदम राजेशाही नाही का। आता आम्ही येऊन गेलो होतो दुकानात। मग काय पप्पांना सोडून दिलं होतं मी दुकानात आणि मी गाडी घेऊन येऊन गेली होती इकडे। तेवढ्यात दीदीचा फोन आला, म्हणे मला घ्यायला आहे। मग काय निघून गेली तिला घ्यायला। आणि आता काय घेऊन घेतलं होतं दीदीला पण आणि आपल्या राधूबाईला पण। आणि आता आपली राधूबाई आली म्हणजे काय अख्खा दिवस तिच्यातच जाणार। मग काय खेळत होतो आम्ही। तुम्हाला जर आपला आजचा मिनी ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करून टाका। राधे राधे।